उन्हाळ्यामध्ये बनवले जाणारे तांदळाचे पापड, कुरडई, सांडगे या काही रेसिपी वाळवण्याच्या आहेत, त्या वर्षभर आपल्या ताटाची शोभा वाढवतात। तर आज मी बनवत आहे खमंग, खुसखुशीत आणि कढईत टाकतात दुप्पट अशा प्रकारे फुलणारी तांदळाची कुरडई। याकरिता खूप मोठ्या प्रमाणात प्रोसेस आहे। त्यामध्ये मी तांदळाचे जे पीठ घेतलेलं आहे ते रेशनिंग तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। याकरिता मी रेशनिंग तांदूळ 4 दिवस भिजत पाण्यामध्ये घातलेला आहे। पाण्यामध्ये भिजत घालत असताना दररोज त्यामधील पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी बदलायचं आहे, नाहीतर त्याला वास येऊ शकतो। आमच्या इकडे या प्रोसेसला तांदूळ कुजवणे असे म्हणतात। चौथ्या दिवशी त्यामधील पाणी पूर्णपणे काढून स्वच्छ धुवून नितळवून घ्यायचं आहे आणि अगदी थोड्याशा उन्हामध्ये आपल्याला हे तांदूळ वाळवून घ्यायचं आहे, म्हणजे कोरडे पूर्णपणे करून घ्यायचं। आणि त्यानंतर गिरणीमध्ये जाऊन मी हे तांदूळ दळून आणलेले आहेत। त्याकरिता मी आता यामध्ये प्रमाण सांगणार आहे पाण्याचं कुरडई बनवण्याकरिता। तांदळाचे पीठ मी ज्या भांड्याने मोजलं होतं अगदी त्याच भांड्याचा वापर करून 2 भांडं म्हणजेच दुप्पट पाणी मी घेतलेलं आहे या ठिकाणी। त्यामध्ये चवीसाठी मीठ टाकलेलं आहे। तुम्ही पापडखार किंवा जिऱ्याची पावडर सुद्धा टाकू शकता, पण मी या ठिकाणी पापडखार घातलेला नाही। पाण्याला अगदी चांगल्या प्रकारे उकळी आल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ आपण जे चाळून घेतलेलं जे पीठ आहे एक भांडं, ते एक भांडं अगदी थोडं हलवारपणे या उकळलेल्या पाण्यामध्ये सोडायचं आहे आणि पूर्णपणे गॅस मंद करून घ्यायचा आहे। आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे चमच्याने किंवा रवीच्या मदतीने मी या ठिकाणी पूर्णपणे हे पीठ घोटून घेतलेलं आहे, जेणेकरून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी किंवा गाठ होऊ नये याकरिता अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे मंद गॅसवरती। तुम्हाला जर व्हिडिओमध्ये माझा गॅस दिसत नसेल, पण जास्तीत जास्त माझ्या किचनमध्ये सनलाईट जास्त असल्यामुळे हा गॅस अजिबात दिसून येत नाही। काही वेळेस असं होतं की गॅस चालू असतो आणि अजिबात दिसत नाही। तर अशा प्रकारे मी पीठ व्यवस्थितपणे शिजवून घेतलेलं आहे आणि थोडासा त्यावरती पाण्याचा हबका मारून अगदी 10 मिनिटाकरिता झाकण लावून वाफ काढून घ्यायचं आहे। 10 मिनिटाकरिता वाफ काढत असताना अधूनमधून अगदी 1 ते 2 मिनिटांनी पीठ हलवून घ्यायचं आहे, खालवर करून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थितपणे पीठ शिजवून तयार झालेलं आहे। त्यानंतर वाळवण्यासाठी म्हणजेच कुरडई बनवण्याकरिता मी या ठिकाणी प्लास्टिकचं जे टिक्कं असतं, आमच्याकडे टिक्कं म्हणतात, तुमच्याकडे काहीतरी गोणी वगैरे म्हणत असेल, ते व्यवस्थित धुवून घेतलेलं होतं आणि त्यावरतीच मी अगदी थोडासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि कुरडईच्या साच्यामध्ये हे पीठ भरलेलं आहे चमच्याच्या मदतीने आणि कुरडई बनवून घेतलेली आहे। अशा प्रकारे मी वाळवण्याच्या थोड्या प्रकारे मी रेसिपी बनवून घेतलेल्या आहेत। आणि या कुरडया ज्या आहेत त्या मी अगदी 3 दिवस एकदम कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत। आणि त्यानंतर चौथ्या दिवशी तुम्ही बघू शकता की तेलामध्ये टाकताच ही कुरडई अगदी दुप्पट आणि खमंग खुसखुशीत बनवून तयार झालेली आहे। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब